एकेका ओळीचा जर प्रश्न विचारला तर सहज उत्तर समजायला पाहिजे. सर्व महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक सर्वमान्य असलेलं तीर्थक्षेत्र पंढरपूर, याबद्दल दुमत नाही. सर्वाधिक मान्य असलेलं असं म्हणालो याचं कारण, एखाद्या संप्रदायासाठी एखादं क्षेत्र प्रसिद्ध असलं म्हणजे ते दुसऱ्या संप्रदायासाठी सुद्धा तितकंच प्रिय असतं असं नसतं. एखादं तीर्थक्षेत्र गणपती भक्तांचं असेल, गाणपत्य संप्रदायाचं, तर हे तीर्थक्षेत्र शैव संप्रदायाच्या भक्ताला तितकंच प्रिय असतं असं नसतं. पण पंढरपूर हे क्षेत्र असं आहे की गाणपत्य संप्रदायाला सुद्धा प्रिय आहे, शाक्त संप्रदायाला प्रिय आहे, शैव संप्रदायाला प्रिय आहे, दत्त संप्रदायाला प्रिय आहे, महानुभाव संप्रदायाला प्रिय आहे, जैन संप्रदायाला प्रिय आहे. सगळ्या संप्रदायांना स्वीकारणारं आणि सगळ्या संप्रदायांनी ज्याला स्वीकारलं असं सर्वमान्य क्षेत्र पंढरपूर, त्या ठिकाणी असणारी पवित्र नदी जिचं मूळ नाव भीमा, ती पंढरपुराच्या परिसरात चंद्राच्या आकाराने फिरते म्हणून चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा नावाच्या दोन नद्या या जगात नाहीत. ती फक्त म्हणायची पद्धत आहे, भूगोलाच्या दृष्टीनं ते ठीक नाही. भीमेलाच पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात इतकंच. तर या ठिकाणी भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतायत, या सर्व महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्याही सर्व पंथांचं मान्य असलेलं असं क्षेत्र पंढरपूर, तिथे असलेली जी भीमा, ते भीमा तीर, तिथे नामाचा गजर चालू आहे. नामाचा गजर गरजे भीमा तीर, आणि तिथे त्या नामाबरोबरच त्या भगवंताचा महिमा गायला जातोय, महिमा. आणि नामदेव म्हणतात, इथे जो महिमा गायला जातोय ना, तो देवा तुलाच शोभून दिसतो, इतर कोणाला नाही. काय आहे, अनेकांच्याकडनं अनुदान घेण्यासाठी आपण सुद्धा नको ते महिमे लोकांचे गातो, आणि ते लोकांनाही कळतं तुम्ही गाताय, पण ह्यांना तो शोभणारा महिमा नव्हे. पण जो गायला जातोय हा महिमा भगवंता, तुला शोभून दिसतो नव्हे, तुलाच शोभून दिसतो. महिमा साजे थोर तुझ एका, तुझ्या एकाला तूच फक्त त्या महिमा असण्याला योग्य आहेस. पण कुठला महिमा, कोणता महिमा, याचं उत्तर शेवटच्या ओळीत आहे, हे माहीत पाहिजे. पहिल्या ओळीमध्ये महाराजांनी महिमा साजे थोर हे म्हटलं, ते भगवंतालाच शोभत असं म्हटलं, पण कुठला महिमा गायला जातो ते अजून सांगितलं नाही. इतकंच म्हणालेत, नामाचा गजर गरजे भीमा तीर, महिमा साजे थोर. साजे म्हणजे शोभून दिसतो, साजर. आणि या भीमा तीरी हा जो नामाचा गजर आहे, या नाम सामर्थ्यानं या क्षेत्रामध्ये काय अवस्था आहे, तर रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती,
काय मौज आहे. आता रिद्धी म्हणजे काय आणि सिद्धी म्हणजे काय माहीत पाहिजे. रिद्धी हा शब्द सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडची बुद्धिमत्ता जेव्हा दिसते तेव्हा वापरला जातो, आणि सिद्धी हा शब्द सामान्य माणसापेक्षा वेगळी शक्ती बघितली जाते तेव्हा वापरला जातो. असामान्य बुद्धी म्हणजे रिद्धी आणि असामान्य शक्ती म्हणजे सिद्धी. अहो, माणसाला दोन्हीचं आकर्षण आहे. असामान्य बुद्धी मिळवणं काही सोपं आहे काय? ज्याचं साक्षात डोळ्यासमोर असलेलं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, की वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी अशी ज्ञानेश्वरी लिहावी की ज्याच्यावर हजारो लोकांनी संशोधन करून PhD पदवी घेतली, पण अजून त्यातलं ज्ञान संपलं नाही. आमच्या 61व्या वर्षी सुद्धा जे समजत नाही ते 16व्या वर्षी लिहावं, ही रिद्धी. आणि एखाद्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्याकडून वेदमंत्र म्हणून घ्यावेत, ही सिद्धी. अशा रिद्धी आणि सिद्धी ज्या मिळवण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करावी लागते, अशा त्या दोघी आमच्या भीमेच्या तीरी अंगण झाडत असतात. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती. काय महात्म्य सांगितलंय या रिद्धीसाठी किंवा सिद्धीसाठी. हठयोग करून हे साधता येतं, सगळ्यांना माहिती आहे. पण इथे महाराज सांगतात हठयोगाने जे साधायचं ते इथल्या नामयोगाने सुद्धा साधता येतं न रे. मग सुलभ नामयोग उपलब्ध असताना उगा हटाने हठयोगाकडे जाऊन त्रास करून घेणं स्वतःला, हे काही शहाणपणाचं आहे का बाळा? तुला काय पाहिजे? रिद्धी सिद्धी आहेत ना रे इथे, त्या अंगण झाडताय तिथलं. आणि उच्चिष्टे काढिती मुक्तीच्या. 4 जाऊ द्या, 1 मिळाली तरी खूप आहे. आम्ही आपलं घरासमोर गर्दी जमली की म्हणतो मुक्ती मिळाली. कुठली मुक्ती? उरावर बसतंय भूत. शब्द प्रयोग किती चुकीचे करतो. त्यांच्या देहाला मुक्ती लाभो. देहाला मुक्ती नसते, देहाला नाशच आहे, जीवाची मुक्ती आहे. एक मुक्ती मिळाली तरी खूप आहे. आता 4 मुक्ती आहेत, याबद्दल दोन्ही संतांची नव्हे सर्व संतांचं एकमत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठात त्यांना विचारा किती मुक्ती आहेत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. मुक्ती किती आहे? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती 4 साधी गेल्या. माऊली सांगतात 4 मुक्ती. नामदेव सांगतायत उच्चिष्टे काढिती मुक्ती. असं एकमत पाहिजे किमान एका पक्षातल्या लोकांचं. एका सरकारात 10 मतं कसं चालावं. आता सहज विषय इथपर्यंत आला आहे तर थोडीशी ओळख देतो. म्हणजे या 4 मुक्तीची नावं सांगा हो पटाक्क दिशी सांगूया. कुठल्या 4 मुक्ती असतात बरं? मुक्ती म्हणजे जन्म मरणातून मुक्ती येथे अपेक्षित आहे का? नाही. नलगे मुक्ती आणि संपदा असाच सिद्धांत आहे. त्यामुळे शरीराची यात्रा संपल्यानंतर होते त्या मुक्तीचं चिंतनच चाललेलं नाही. याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा, त्या मुक्तीचा विषय आहे.
कर्तव्यातून मुक्ती पाहिजे का? नाही. कामातून मुक्ती पाहिजे का? नाही. मग कशातनं मुक्ती पाहिजे? यातनातून मुक्ती, चिंतेतून मुक्ती, संकटातून मुक्ती. मग आपल्या यातनांच्या मधून आपण 4 प्रकारे मुक्त होतो. कोणकोणत्या प्रकारे? मपदानी साधा पमपगमधा. इकडची तिकडची जरा एखादी चाल म्हणायला पाहिजे ना. ते नाही म्हणायचं गाणं. आपल्याला मुक्ती पाहिजे आहे. इथं चाल मधुवनात 4 मुक्तीची नावं. पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता. पहिली मुक्ती सलोकता. दुसरी ती समीपता, समीपता. तिसरी स्वरूपता, तिसरी स्वरूपता. सबके सायुज्यता, पहिली मुक्ती, पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती सलोकता, पहिली मुक्ती. पहिली मुक्ती सलोकता. सरे दा बाबा बनी सरे सरे दा बाबा मपा दानी सरे सरे दा बाबा दानी सरे दा बाबा नी दा सरे सरे दा बाबा सा दा बाबा नी दा बाबा धा दा बाबा गा मपा गा मरी सा सा गा बाबा गा मा दानी सा सा गा बाबा गा मा दानी सा सा गा बाबा गा मा दानी सा. मुक्ती सलोकता. सलोकता, सलोकता. कीर्तनामध्ये मौज अशी आहे, अवघड गोष्ट सोपी करून सांगितली तर कीर्तन, अवघड आणखीन अवघड केलं की बुवाचा पत्ता कट. अहो बऱ्याच गावामध्ये असं विद्वत्ता पूर्ण काही बोललं ना की दुसऱ्या दिवशी बाजारात चर्चा. काय बुवा विधवा नाही की समोरचा दुकानदार विचारतोच, काय सांगितलं महाराजांनी काल कीर्तनात? अरे तेच सांगतोय ना तुला, विद्वान आहे बुवा विद्वान. अरे लेका बुवा विद्वान आहे कळलं, पण सांगितलं काय कीर्तनात? मग गिराईक पेटलं. अरे गदाड्या, मी तेच सांगतोय तुला, बुवा इतका विद्वान आहे, इतका विद्वान आहे, काल 2 तास कीर्तन केलं, एक अक्षर कळलं नाही. काय बोलत होता? आनंदी आनंद. अशी जर महाराजाची कीर्ती झाली की पुढल्या दिवसापासून कीर्तनाचे श्रोते कोण?
फक्त नरसिंहाचे बाप. नरसिंहाचे बाप कोण? खांब. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. अवघड सोपं करायचं. 4 प्रकारे यातनातून मुक्ती मिळते, चिंतेतून मुक्ती मिळते. चला पटापट मुक्ती घेऊ आपण. आपळे महाराज 4 चिंता सांगा, 4 यातना सांगा. लाईटी जातात सारख्या, पहिली चिंता. आता पाणी जाते हो, खात्री नाही पाण्याची. दुसरं. तिसरं, सरकारी हापिसात कामे लवकर होत नाहीत. आणखी ना सिक्युरिटी नाही. बँकेत पैसे ठेवले बँक बुडीत निघते, घरात ठेवले दरोडा पडतोय. 4 चिंता सांगितल्या. आता एकेकातनं मुक्ती मिळवू. कशी मिळवणार? समजा आपल्या विभागातले आमदार साहेब जिथं राहतात, त्यांचा बंगला ज्या सोसायटीत आहे त्या सोसायटीमध्येच मी जर एखादा फ्लॅट घेतला तर लाईट जायच्या चिंतेतनं मुक्ती. चिंतेतनं मुक्ती मिळाली. काय मिळाली? मी सलोकता नावाची मुक्ती मिळवली. जिथे आमदार साहेबांचे सगळे प्रिय लोक राहतात त्या लोकात मी गेलो. सलोकता, त्या लोकात गेलो. एका मुक्तीचा लाभ झाला. आपले आणखीन काय त्रास होता? लाईट झालं. हा, आता पाणी येत नाही. आमदार साहेब जिथं राहतात त्याच्या समोरच्या बंगल्यात फ्लॅट घ्या. बाकी कुठं टँकर नाही आला तरी तिथं नक्की येणार आहे. म्हणजे आधी मी लोकात आलो आणि मग आणखीन जवळ आलो. त्याच्यामुळं माझी चिंता एक आणखीन मिटली. जवळ जायचं म्हणजे समीप जायचं. दुसरी मुक्ती कुठली? समीपता. समीप गेल्यानंतर एका आणखीन चिंतेतनं मुक्ती मिळाली. सरकारी हापिसात कामं लवकर होत नाहीत. हा त्रास आहे का? हो. त्या आमदार साहेबांचा तू पीए व्हायला पाहिजे. त्यांचा पीए झाला म्हणजे काय झालं? स्वरूपता. आमदारांच्या रूपाच्या ऐवजी हे रूप चालणार आहे कारण हा त्यांचाच पीए आहे. स्वरूपता झाली. आता कुठल्या सरकारी हापिसात तुला थांबवतील का? या साहेब, बसा साहेब, चहा घ्या साहेब. चिंतेतनं मुक्ती आली का नाही? पण सिक्युरिटी नाही. त्या 4थ्या चिंतेचं काय? त्यासाठी सायुज्यता. तुम्ही आमदार झालं पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव. मजा अशी आहे, जर 5 वर्ष जे सत्तेत आहे त्या माणसाच्या जवळ गेलो तर चिंतेतनं मुक्ती मिळते. तर ज्याची सत्ता कधीच जात नाही त्या भगवंताच्या जवळ गेल्यावर चिंता नाही का मिटणार? या एकेका मार्गानं एक मुक्ती तुला नक्की मिळतील माझ्या पांडुरंगापाशी. कारण उच्चिष्टे काढिती मुक्ती. ज्या 4 मुक्ती तुला एवढ्या मोठ्या वाटतात त्या 4ही मुक्ती आमच्या पंढरपुरात पुष्टी खरकटी काढायला असतात. आपल्या क्षेत्राचं महात्म्य सांगतायत, नाम महात्म्य सांगतायत. आज सगळ्या ओळीचा अर्थ पुरा करायचा आणि कारण सांगायचं. सुरवरांचे भार अंगणी लोळ. सुर म्हणजे देव, लक्षात घ्या शब्द. आणि एखादा देव पांडुरंगाच्या दर्शनाला येतो असं नाही. देवांचे भार ढेगानी येतात. एका देवाला बघायला तुला तडफडत जावं लागतंय.
असे अनेक देव माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. भार हा शब्द अनेक, आपण लाकडाचा भारा, गवताचा भारा, संत भार पंढरीत. भार शब्द खूप, सुरवरांचे भार. आणि ते पांडुरंगाच्या अंगणात येऊन काय करतात? नमस्कार नाही फक्त करत, अंगणी लोळती. हा अर्थ तुम्ही पण सांगू शकाल. आता मी प्रश्न विचारणार आहे, का लोळती? त्यांना घरी जागा नाही का पांडुरंगाच्या दारामध्ये जास्त चांगल्या गादी आहेत? का लोळती? याच्या पुढे महाराज सांगतायत, चरण रज क्षिती शिव वंदी. या देवांचे देव जे महादेव, ज्यांना शिव असं म्हणतात, ते सुद्धा पांडुरंगाच्या चरणक्षितीला वंदन करतात. भगवान शंकर पांडुरंगांना का वंदन करतात? आणि सुरवरांचे भार पंढरपुरामध्ये का असतात? उत्तर पाहिजे. याला तर चिंतन म्हणतात. शब्दार्थ सांगता येईल. तर याचा संदर्भ कुठे आहे तर लक्षात घ्या. पांडुरंग हे भगवान विष्णूंच्या दशावतारानंतर गोपाल कृष्णच या दिंडीर वनात आले आणि स्थिर झाले. हीच पांडुरंगांची जन्मकथा सांगितली जाते. ते गोपाल कृष्णच इथे आहेत. जे पंढरपुरामध्ये उभे आहेत ते स्वतः श्री रामचंद्रच आहेत, ते कृष्णच आहेत. म्हणून त्यांचा गजर राम कृष्ण हरी. आता ते राम आहेत का नाहीत, कृष्ण आहेत का नाहीत, यासाठी कोणाही भिकाऱ्याला विचारायला जायचं नाही. आमच्या त्रैलोक्य श्रीमंत असलेल्या संतांनी सांगितलंय ते राम आणि कृष्ण आहेत. आता जर मी दुसऱ्याला विचारायला गेलो की हे रामकृष्ण आहेत का, तर तो संतांचा अपमान आहे. पांडुरंग हे भगवान श्रीरामच आहेत, पांडुरंग हे भगवान श्री कृष्णच आहेत. कृष्णावतारानंतर पांडुरंगाची निर्मिती आहे. आता आपल्या लक्षात येईल नामदेव महाराजांचा अभ्यास काय. नामदेव महाराजांनी अभ्यास करून कीर्तन केलंय. महाराजांचा अभ्यास असा आहे की रामांच्या अवतारात, रामचंद्रांच्या पूर्वी रावण नावाचा जो दैत्य होता, याने सर्व देवादिकांना बंदीत टाकलं होतं, अशी कथा रामायणात आहे. आणि या माझ्या पांडुरंगाच्या राम अवतारामध्ये त्यांनी रावणाचा वध करून दोन शब्द वेगळे आहेत, वध आणि हत्या. हत्या वेगळी, खून वेगळा, वध वेगळा. कृती एकच पण तीन हेतू वेगळे. व्यक्तिगत खुन्नस ठेवून कोणाला मारला, खून. पैसे, प्रॉपर्टी, दागिने, पद, सत्ता यासाठी कोणाला मारला, हत्या. आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी कोणाला मारला, वध. त्यामुळं नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा खून नाही केला. कृती एकच आहे. हिरण्यकश्यपूचा वध, रावणाचा वध. कारण वध करणाऱ्याचा काहीच फायदा नाहीये, फायदा राष्ट्राचा आहे, फायदा सज्जनांचा, फायदा परित्राणाय साधूनांचा. तिथे वध म्हणतात. रामावतारामध्ये त्या रावणाचा वध करून सर्व देवादिकांना त्यांनी बंदीतून मुक्त केलंय. त्या कृतज्ञतेसाठी सुरवरांचे भार. आणि आणखीन एक संदर्भ असा की पुराणामध्ये समुद्र मंथन नावाची कथा आहे. समुद्रातून 14 रत्न मिळावी म्हणून मंथन केलं, पण पहिलं रत्न मिळालं हालाहल विष.
हे विष जर कोणी प्राशन केलं नाही तर हे विषच सगळ्या विश्वाला जाळून टाकील, पुढच्या रत्नांचा विषयच होणार नाही. अशा वेळेला भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं. पण त्यामुळे त्यांच्या गळ्याचा जो दाह झाला, आग 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 झाली, तो दाह शांत करण्यासाठी हे सगळं घेतलंय बरं का. सापाची वेटोडी, सर्प हा स्पर्शाला खूप गार आहे, चंद्र, गंगा, शांत होण्यासाठी अनेक उपाय केले, पण दाह शांत नाही झाला. तो दाह रामनामाने शांत झाला असं पुराण सांगतं. ज्या माझ्या पांडुरंगाच्या रामावतारातल्या रामनामाने भगवान शंकरांचा दाह शांत झाला, मग तुझ्या जीवनाचा दाह शांत नाही का होणार? भगवान शंकरांपेक्षा काही तुझ्या आयुष्याला जास्त दाह नाही. पण हे ज्या अवतारामध्ये झालं, तो राम माझा पांडुरंग असल्यामुळे तिथे शंकरही वंदन करतात, सुरवरांचे भार तिथे असतात. आणखीन एका ओळीचा अर्थ झाला म्हणजे मग अभंग पूर्ण. काय एका कीर्तनामध्ये एका पूर्वरंगात किमान एक अभंग तरी पूर्ण आफळेबोला सोडवता येतोय का? गुंता ठेवून राहू नको उद्या. चारी वेद भाट होबुनी गरजती आणि सनकादिक गाती कीर्ती तुझी. या ओळीचा अर्थ घ्यायचा आहे. चारी वेद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 4 वेद, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. या सर्व वेदांच्या मध्ये जे विविध मंत्र आहेत, विविध ऋचा आहेत, विविध स्तोत्र आहेत, ही भले संस्कृतात असतील, पण काय करतायत? भगवंताचा महिमाच गातायत. 4 वेद भाटासारखं काय गातायत? महिमाच गातायत. आणि हा महिमा फक्त वेदांचेच ऋषी घेतात असं नाही, तर भक्तांच्या मध्ये अत्यंत श्रेष्ठ असलेले सनकादिक. लक्षात घ्या, सनक या नावाचे एक ऋषी नाही आहेत. सनत कुमार हे 4 आहेत. आणि यांचा उल्लेख आपल्याला भागवत ग्रंथामध्ये सापडतो पहिल्याच खंडात, की जेव्हा देवर्षी नारद अतिशय उदास झाले होते की या कलियुगामध्ये भक्तीची प्रतिष्ठापना कशी करू असा त्यांना प्रश्न पडला. अशा वेळेला त्यांची भेट या सनत कुमारांच्या बरोबर झाली. आणि सनत कुमारांनी त्यांना सांगितलं, नारदा तुला कळत कसं नाही वेड्या, जर भक्ती हा विषय जगातला डळमळीत होत असेल तर ती भक्ती पुन्हा प्रतिष्ठित करण्यासाठी तू भागवत सप्ताह केला पाहिजेस. हा उपाय सनत कुमारांनी सुचवलाय. आणि ह्या उपायाला अनुसरून नारद महर्षींनी सनत कुमारांचाच भागवत सप्ताह ठेवला. हा सगळा भागवत ग्रंथातला संदर्भ लक्षात घ्यायचा. सनत कुमार हे काय योग्यतेचे आहेत आपण कल्पना करा. हे 4ही सनत कुमार जेव्हा भगवान विष्णूंना भेटायला आले, तेव्हा विष्णूंच्या 2 पार्षदांनी म्हणजे रखवालदारांनी त्यांना अडवलं, आत जाऊ दिलं नाही. म्हणून त्या दोघांनाही शाप मिळाला. आणि बाहेर कोणीतरी महर्षी आलेत, माझेच रखवालदार त्यांना सोडत नाहीत, म्हणून ते रागावलेत. असं म्हटल्यानंतर महाविष्णू स्वतःच्या आसनावरनं उठून धावत बाहेर आले आणि सनत कुमारांची आपल्या रखवालदारांच्या वतीनं क्षमा मागितली. इतक्या योग्यतेचे जे सनत कुमार ते सनकादिक गाती कीर्ती तुझी, एवढे संदर्भ असतात एका अभंगाला. आता शेवटचा प्रश्न जो पहिला विचारला होता तो, आणि तो प्रश्न असा होता, काय कीर्ती गातात? तो खूप श्रीमंत आहे अशी कीर्ती गातात का? तो खूप विद्वान आहे अशी कीर्ती गातात का? तो खूप सुंदर आहे अशी कीर्ती गातात का? ते तर सगळं आहेच हो. यापेक्षा महत्वाची माझ्या भगवंताची कीर्ती अशी आहे, नामा म्हणे देव
ऐसा हो कृपाळू, हा नामाचा गजर गरजे. देवा तू कृपाळू आहेस आणि करीतो सांभाळू अनाथांचा. तू अनाथांचा सांभाळ करणारा आहेस. हा जो महिमा वेदांपासून सनकादिक ऋषी गातात तो तुला साजून दिसतो. आणि या तुझ्या नामघोषानी, नामगजरानी, नामशक्तीनं चारही मुक्ती इथे असतात. सर्व देवांची दर्शनं इथे असतात. भगवान शंकरांची कृपा इथे असते आणि सर्व वेदांचा सुद्धा इथे उद्घोषाचा पुण्यभाग आपल्याला मिळू शकतो. असं जे माझं भीमा तीर आहे, पंढरपूर आहे, अर्थात हे पंढरपूर आणि भीमा तीर नकाशामध्ये एकाच ठिकाणी नाही आहे. नाथ महाराज म्हणतात, जर प्रयत्न केला तर प्रत्येकाच्या शरीराला काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आपले परमपूजनीय शुकदास महाराज नेहमी सांगतात, महापुरुष किंवा संत हे स्वर्गाला जात नाहीत. ते जिथे असतात तिथे स्वर्ग निर्माण करतात. ते स्वतःच्या शक्तीनं स्वर्ग निर्माण करतात. या नियमाला अनुसरून नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. माझ्या पांडुरंगाने त्याचा स्वर्ग उभा केलाय आणि प्रत्येक पांडुरंग भक्त त्याच्या त्याच्या परिसरामध्ये तसाच एक प्रतिस्वर्ग निर्माण करत असतो. पण आता पूर्व रंगाचा धागा उत्तर रंगाशी जोडायला एक रिबीन ठेवतो. भक्तीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नारदांना सनकादिक ऋषी भेटले. कळलं वाक्य? भक्तीचं पुनरुज्जीवन करायसाठी नारदांना सनकादिक ऋषी भेटले. स्वतःचा उद्धार करण्यासाठी परीक्षिती राजाला हेच भागवत सांगण्यासाठी शुकाचार्य नावाचे सद्गुरू भेटले. तसं मग नामदेव महाराजांना भक्ती प्रसारासाठी त्यांना जसे सनक भेटले किंवा त्यांना जसे शुकाचार्य भेटले तसे नामदेवांना कोण भेटले? नामदेवांना कोण भेटले? दॅट इज सस्पेन्स. सस्पेन्स चालू ठेवला म्हणजे टीव्हीवरच्या मालिका चालू राहतात. अर्थात आपण उद्यापर्यंत हा सस्पेन्स टाळणार नाही. आख्यानापर्यंत सस्पेन्स आहे. तेव्हा आता हे सगळे संदर्भ लक्षात घेऊन या ओळींचा आपण श्रवण करू, किंचित भजन करू आणि नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये या सनकादिक ऋषींच्या प्रमाणे त्यांच्या जीवनात भक्तीचा असा उद्धार करण्यासाठी काय कारण झालं याचं आख्यान उत्तरंगामध्ये पाहू. अभंगाचे शब्द अर्थ डोक्यात घेऊन पाठ करून ठेवायचे. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, नामाचा गजर गरजे भीमा तीर. आता बुवांना हार घाला. हार आणि बुक्का. ऐसा हो कृपाळू, नामा म्हणे नामा म्हणे देव देव देव, नामा म्हणे देव. त्याने 3 वेळा म्हटलं, आपण 5 वेळा म्हणायचं. नामा म्हणे देव 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 देव, नामा म्हणे
सर्वांनी छान भजन म्हणूया. गोड आवाजामध्ये भजन म्हणावं. मनामध्ये जे अखंड नाम चालू असतं ते अनुसंधान, आपण वैखरीनं गातो ते भजन, आणि एकतानतेनं एकाच ठिकाणी बसून आपण करत होतो जप. सर्वांनी गोड भजन म्हणायचं आहे. शरीराच्या स्वास्थ्यासाठी पाहिजे भोजन, आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी पाहिजे भजन. आता नियम पहा, जर भोजनाची चव लागत नाही असं झालं तर याचा अर्थ तब्येत बिघडलेली आहे. भाजी केली चवच लागत नाही, चटणी केली चवच लागत नाही, अन्न चांगलं लागतच नाही, घेऊच नाही असं वाटतं, म्हणजे काय झालं? तब्येत बिघडलेली आहे. तसं भजन करू नये असं वाटलं की समजून चालायचं, हेड ऑफिसमध्ये बिघाड झालेला आहे, माझी तब्येत बिघडलेली आहे. मग डॉक्टर काय सांगतात की जरी अन्नाला चव लागत नसली तरी थोडं का होईना अन्न खा, तर त्या औषधाचा परिणाम होईल. म्हणजे अन्नाची आवड नसताना सुद्धा जे आवश्यक आहे ते थोडं खाल्लं म्हणजे तब्येत चांगली होते. तसं भजनाची आवड नसताना सुद्धा थोडं का होईना दिवसभरात भजन केल्याने आपल्या मनाची तब्येत चांगली होत असते. म्हणून आपणच आपल्यालाच तब्येतीकडं ढकलायचं आहे. आपणहून उठून कोण डॉक्टरकडे जात नाही, कार्ट्याला न्यावा लागतो. आता आपण मोठे झालो, आपल्याला कोण उचलून नेणार नाही, पण आपणच आपल्याला उचलून न्यायचं आहे. की संत आमचे डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलंय आवडो न आवडो, इच्छा असो नसो, त्यांच्यावर विश्वास ठेवून भजन करायचं आहे. ते मला आरोग्यदायी होणार, ते मला सुखाचं होणार, याच्यावर विश्वास. म्हणून कीर्तनामध्ये ही प्रथा आहे. थोडा वेळ भजन करूया. फक्त कीर्तनातच भजन करायचं असतं असं नाही. आपल्या नित्य जीवनामध्ये थोडंसं भजन पूजन करण्यासाठी आपण वेळ ठेवला पाहिजे. आपण ठेवत असाल तर उत्तमच आहे. जर आपले मित्र ठेवत नसतील तर त्यांना ते ठेवायला आपण भाग पाडलं पाहिजे, तर आपली मैत्री. असा भक्तीचा प्रसार आपणही करूया. छान भजन म्हणू 5 वेळा फक्त. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन माझ्यानंतर आपण सगळे म्हणा, हरे राम
राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. नामदेव महाराजांचं मूळ गाव नरसी ब्राह्मणी. या गावाहून नामदेव महाराजांचे वडील आई हे पंढरपुराला आले, स्थायिक झाले आणि घर दुकान थाटलं. नामदेव महाराजांनी आपल्या जीवनाबद्दल सांगितलंय, शिंपियाचे कुडी जन्म मज झाला. नामदेवांचे हिंदी अभंग आहेत, त्याच्यामध्ये नामा दर्जी असा शब्द आहे. हिंदीमध्ये सुद्धा दर्जी म्हणजे कपडे शिवणारा हाच अर्थ. आता काही लोकांनी नामदेव महाराजांचं थोडंसं महात्म्य वाढावं म्हणून काही कथा केल्या की नामदेव महाराजांच्या वडिलांना चंद्रभागेमध्ये आंघोळ करताना शंख आणि शिंपले यातली मोठी शिंपी सापडली, ती उघडून त्यात बालक मिळालं म्हणून ते शिंपी. म्हणजे आपल्या महाराजांच्या जीवनात काहीतरी अद्भुत असावं अशी त्याची इच्छा आहे. इच्छा वाईट नाही, पण काही कारण नाही. या अद्भुत असण्या नसण्याने महाराजांच्या मोठेपणात काही तसा फरक पडत नाही. जर शिंपीमध्ये हे पोर सापडलं तर यांना फक्त शिंपी म्हणतील, अख्ख्या कुळाला शिंपी कसं म्हणतील? शिंपियाचे कुळी असा शब्द आहे ना. काय आहे, संतांच्या कथेचं तात्पर्य जास्त पकडावं. माणसं तपशिलात फार अडकतात. आपले महाराज नामदेव शिंपी नाहीत. मग कोण आहे बाबा तू सांग? मी गाथेवरनं बोलतोय, मी संशोधनावरून बोलतोय. मग कोण आहे? नामदेव कोकणस्थ ब्राह्मण आहेत. कुठं सापडलं तुला? मी संशोधन केलंय. कुठलं संशोधन? सर्व संत आपल्या अभंगाच्या शेवटी स्वतःचं नाव ठेवतात. पांडुरंगाची आरती कुणी लिहिली आहे? नामदेव महाराजांनी आहे. आणि आरतीत काय लिहिलंय? आषाढी कार्तिकी भक्त जन येती, साधू जन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. आणि पुढं काय लिहिलंय? फळे काय लिहिलंय? केशवासी नामदेव भावे ओवाळीती. भावे आडनाव कोणामध्ये आहे? म्हणजे केशवासी कोण ओवाळीती? नामदेव भावे. नाव सापडलं का नाही? नावावरनं जात कळती का नाही? आज जात तिच्याकडं जातोय सारखा मेला. अरे संत ह्या पदवीला पोचल्यानंतर खरं जात हा विषयच येऊ नये. रस्त्यावरनं फिरताना चप्पल असते, ती देवळात कशाला? जातीची चप्पल भक्तीच्या महामंदिरामध्ये कशाला? पण अलीकडं चपला घालूनच स्वयंपाकघरात जाऊन जेवायची पद्धत. तिथं काय करावं? आत्मब्रह्माची साक्ष सुद्धा चपलीत आहे. ऊन आहे. शिंपियाचे कुडी जन्म मज झाला असं नामदेव महाराज म्हणतात. नामदेवांचे वडील म्हणजे दामा शेटी, त्यांची आई म्हणजे गोणाई. या गोणाईला असा साक्षात्कार झाला, असा भास व्हायला लागला
की पंढरीचा पांडुरंग मला बोलावतोय तिथं राहिला. ते तिनं आपल्या नवऱ्याच्या कानी घातलं आणि नवऱ्याने आपल्या नरसी ब्राह्मणी गावचा बाड विस्तारा आवरून पंढरपुरामध्ये आपलं बस्तान बांधलं. हे कौतुक आहे. नवरा म्हटला म्हणून बायकोनं जाणं रोजच आहे. बायको म्हटली म्हणून नवरा आलाय. केला असता आम्ही काय तुम्ही बायका येड्यासारखे विचार करत बसता भिताडासारखं. कुठं तू पांडुरंग तुला बोलावायला म्हटलं का? आमचा पुरुषार्थ एवढा मोठा, बायकोला घाप म्हणण्यापलीकडे येतंय काय? पण बाई तुला असं वाटतंय ना पांडुरंग आपल्याला तिथं राहायला बोलवतोय असं वाटतंय ना? जाऊ तिथं. आणि पंढरपुरामध्ये निवास केला. पंढरपुरामध्ये निवासाला गेल्यानंतर दामा शेट्टींच्या घरामध्ये पहिल्यांदा आलेली जर कोणी असेल तर ती जनाबाई आहे. नामदेव महाराज थोरली भगिनी पण आहे. अधिक जनाबाई घरी आहे, मग नामदेवांचा जन्म आहे. पण नामदेव महाराज जन्मतः सिद्धच. संत परंपरेमध्ये अशी श्रद्धा आहे की रामायणामधले जे अंगद होते, गोपालकृष्णांच्या जीवनामध्ये जे उद्धव होते, यांचाच कलियुगातला पुढचा अवतार म्हणजे नामदेव महाराज आहेत. त्रेतायुगामधले अंगद, द्वापार युगामधले उद्धव, हे जसे त्या भगवंताचे उत्तराधिकारी झाले पुढे, तसे नामदेव महाराज. आणि त्यांची योग्यता त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षीच लोकांना कळली हो. दामा शेट्टींचा नित्यक्रम होता. सकाळी उठल्यानंतर स्नान झालं की आधी रावळात जायचं, भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा, मग घरी येऊन अल्पोपहार, मग व्यवसायाचा आरंभ. दुकान बंद केल्यानंतर सुद्धा शेवटी सायंकाळी आधी रावळात जाऊन दर्शन, मग घरी. नियमित हा दिनक्रम. एके दिवशी बाजाराला दूर जावं लागलं म्हणून नामदेवाला सांगितलं, नाम्या 5 वर्षाचा झालास म्हणजे मोठा झालास. आता घरातली कामं तू करायला हरकत नाही, एवढा झालास. याला धर्मशास्त्राचं आचरण म्हणतात. धर्मशास्त्राने हा नियम सांगितलाय की मुलांचे लाड कुठपर्यंत करावेत? लालयेत 5 वर्षांनी, 5व्या वर्षापर्यंतच लाड करावेत. 5 पूर्ण झाला की तो घराच्या दृष्टीनं घरातला जबाबदार माणूस झाला. आता त्याच्यावर जबाबदारी टाका. 28व्या वर्षी त्या बापाला सांगितलं, तुझ्या पोरावर काही जबाबदारी टाका. अजून लहानच आहे. हे कार्ट कधी मोठं व्हायचंय? तू मासणात गेल्यावर. धर्मशास्त्र इतकं कडक आहे. नाम्या 5 वर्षाचा झालास, आता जबाबदाऱ्या घ्यायच्या. उद्याचा दिवस मी पंढरपुरात नाही, तेव्हा पांडुरंगाला जेवायला घातल्याशिवाय जेवायचं नाही. काय कळलं? कळलं. दामा शेट्टी गेले. आता नामदेव महाराजांची प्रामाणिक कल्पना झाली, पांडुरंग जेवतात. ही बोलायची पद्धत असते हो. देव जेवत नसतो, त्याला नैवेद्य अर्पण करायचा ना आणायचा. पण बोलताना चांगलं बोलावं ना. देवाला जेवायला घातल्याशिवाय जेवू नको. आपल्याकडं बोलण्यातच व्यवहार आहे. देवाला नैवेद्य दाखवून आण. शब्दामध्ये करेक्ट आहे बघा. देऊ नको, दाखवून आण. रेशन कार्ड नाही काढलं त्याचं. व्यवहार डोक्यात. दामा शेट्टी म्हणतात, नाम्या देवाला जेवायला घातल्याशिवाय जेवू नको. बाबा गावी गेले. नामदेव महाराज दुसऱ्या दिवशी जे उठले, छोटंसं एवढं लहान लेकरू, छानपैकी. काही ठिकाणी जेवणाचं ताट आहे, काही ठिकाणी दुधाची वाटी फक्त घेऊन गेले, असं पण वर्णन आहे. तपशिलाला महत्व नाही. ते वाटीवर दूध प्यायले का जेवायचं ताट जेवले ते महत्वाचं नाही. नामदेवांसाठी ते प्रगट झाले हे महत्वाचं.
मंदिरामध्ये गेले, समोर ठेवलं आणि प्रार्थना केली, भगवंता करा, ग्रहण करा. काय तुम्ही खाल्लं म्हणजे मला जेवण, भूका लागल्यात, उरका जेवण. अरे बाबा, उद्याच्या दिवशी बाबा येतील घरी, मला विचारतील, नाम्या देव जेवला का? म्या म्हणत नाही. मग बाबांच्या मुठीचा आणि आमच्या पाठीचा. बाबा मरस्तोवर मारल मला, लोकच काही केल्या देव जेवत नाही, काय करावं? महाराजांनी हाक दिली, अरे कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय. पंढरीच्या पांडुरंगा पाहतोस काय, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोस काय. कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे. बाबा केले परकावा नैवेद्यासी आलो, बाबा गेले परकावा नैवेद्यासी आलो. आता जेवशील म्हणून किती वेळ घालो, आता जेवशील म्हणून किती वेळ घालो. भूक लागली मला रे पाहतोस काय, भूक लागली मला रे पाहतोस काय. कटीवरी हात विटेवरी पाय, कटीवरी हात विटेवरी पाय. पांडुरंगा जेवलं बाबा, जेव 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 जेव. अरे तू जेवला नाहीस तर बाबांच्या हातचा मार खाऊन मला मरावं लागल. आता बाबांच्या हातचा मार खाऊन मरण्यापेक्षा तुझ्या समोर डोकं फोडून मेलेलं काय वाईट, असा निश्चय करून जेव्हा ते सिंहासन पकडलं, पायावर डोकं आपटायचा प्रयत्न केला ताडदेशी, तसा कमरेवरचा हात खाली आला, डोक्याखाली आला, डोक्याला गुबगुबीत हात लागला. आणि देवघरातनं आवाज, नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेवाने तो हात पकडला आणि सांगितलं, देवा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोलला का नाही? जेव मुकाट्यानं, मला सगळं माहिती आहे, जन्मतः सिद्ध आहेत. देवाला जीव घातला तसे आले घरी. घरी आल्यावर म्हणतात, आई मला भूक लागली, खायला दे ग. आई म्हणते, देवाच्या नैवेद्याचं ताट घेऊन बस. अगं माझी आई ताट घेतलंय, वाढशील का नाही? रागावली आई. तिचा विश्वास बसेना. ती म्हणाली, नाम्या तुझे सगळे मित्र जमा करून तुम्ही देवळामध्ये हे खाल्लं. अगं नाही, माझ्या मित्रांनी खाल्लं, खरंच पांडुरंगाने खाल्लं. कोण होतो पाहिला? साक्षीदार कोण? महाराज सांगतात, साक्षीदाराची गरजच काय? अगं या डोळ्यानं मी ग पाहिला, अगं या डोळ्यानं मी ग पाहिला. अगं देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. कमरेवरचा काढून हात, कालवीला दूध भात. कमरेवरचा काढून हात, कालवीला दूध भात.
मोडी मुरडीचा कानवला, मोडी मुरडीचा कानवला मी पाहिला, या डोळ्यानं निग पाहिला, या डोळ्यानं निग पाहिला, देव जेवला देव जेवला. मोरपणी त्याने खीर कोंडी लावली कोशिंबीर, मोरपणी त्याने खीर कोंडी लावली कोशिंबीर. अग भुरका साराचा माहिला म्या पाहिला, भुरका साराचा माहिला म्या पाहिला, या डोळ्यानं निग पाहिला, या डोळ्यानं निग पाहिला, देव जेवला देव जेवला देव जेवला. नाम्याच्या बोलण्यावर अविश्वास दाखवताही येईना आणि विश्वास ठेवता येईना. दुसऱ्या दिवशी दामाशेटी आले तर सगळ्या पंढरपुरात वार्ता पोचलेली, देवाला जीव घातलं नाम्यानं. दामाशेटी अत्यंत दुःखी झाले, पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा माझ्या पोराच्या हातनं जेवलास याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? म्हणजे गेली 10 वर्ष मी तुला नैवेद्य आणून परत नेत होतो, तो मी तुला 10 वर्ष उपाशी ठेवणार आहे का? तुला मी उपाशी मारला याचं दुःख किती आहे. पण पुन्हा विवेकानं जाग दिली. दामाशेटी म्हणतात, आमचं पुण्य तेवढं नव्हतं की आमच्या हातनं आपण जेवावं, पण ज्याच्या हातून तुम्ही जेवावं असा भक्त श्रेष्ठ तुम्ही माझ्या कुळात जन्माला घातला, ही कृपा केवढी मोठी आहे. पण दामाशेटीने स्वतः दुसऱ्या दिवशी बघितलं, नामदेवाने सांगितल्यावर पांडुरंग जेवतात. कौतुक वाटलं पोराचं, पण भीती पण वाटली. कारण हे पोरग असंच जर पांडुरंगाच्या चरणामध्ये सारखं रमलं, घर कसं चालायचं, प्रपंच कसा चालायचा. तेव्हा योग्य वयामध्ये त्याला योग्य ते सगळं व्यवसायाचं शिक्षण दिलं आणि योग्य वयात लग्न सुद्धा लावून दिलं. नामदेव महाराजांचा प्रपंच उत्तम होता बरं. त्यांना 4 मुलगे आणि 1 मुलगी आहे. नंतरच्या काळात ह्याचा आता गुणाकार करायचा. त्यांना 4 सुना पण आल्या, 1 जावई याला नातवंड सुद्धा झाली. म्हणजे नामदेव महाराजांचा प्रपंच भरगच्च आहे. 4 मुलगे 1 मुलगी आहे. आता लक्षात ठेवा, नामदेव महाराजांच्या घरातल्या लोकांना आम्हाला जेवायला द्या हो अशी कोणाकडेही भिक्षा मागावी लागली नाही. इतकं नामदेव महाराज आपल्या घराकडं बघत होते. नामदेव महाराजांनी घराकडं बघितलंच नसतं तर भीक मागण्यापलीकडं काम होतं काय? 6 लोकांचं कुटुंब, ज्यांना पंढरपुरामध्ये भिक्षा मागून जगावं लागत नाही, असा 15 वर्ष संसार केला ना नामदेवांनी. पण गाथेत अभंग अशी आहेत की नामदेवांची बायको त्यांच्यावर खूप नाराज असायची. राजाई असं तिचं नाव आहे. ती खूप नाराज असायची. ती खूप तडा बोलायची की तुमच्या संसारात लक्ष नाही. महाराज तुम्ही तर सांगताय नामदेव लक्ष देत होते, आणि गाथेत लिहिलंय नामदेव लक्ष देत नाहीत. ही 2 वाक्य विरुद्ध आहेत का नाही? याचं उत्तर सांगतो. ही राजाई नावाची जी पत्नी आहे ना, ही त्यावेळच्या अत्यंत श्रीमंत असलेल्या माणसाची मुलगी आहे.
आणि आता फरक लक्षात घ्या, आपल्या दृष्टीनं जे मोठं असतं ते श्रीमंताच्या दृष्टीनं छोटं असतं. मला समजा चुकून जर कोणी म्हटलं, आपले महाराज काय सुंदर कीर्तन केलं तुम्ही, वा, तुम्हाला 51,000 रुपये बक्षीस, तर मला काय आकाशातच गेल्यासारखं वाटेल. ऑय 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 51,000. माझ्या दृष्टीनं 50,000 म्हणजे मोठी गोष्ट आहे. आता हीच गोष्ट त्या माणसानं जर अंबानीला जाऊन सांगितली तर, किंवा आपले JRD टाटा, ज्या टाटा उद्योग समूहानं आता आपल्या भारत सरकारला या कोरोनाच्या संकटात सहाय्य करण्यासाठी सहज मदत म्हणून 1,500 कोटी रुपये दिले टाटा उद्योग समूहानं. आता ज्या टाटा साहेबांनी 1,500 कोटी सहज दिले, अशा माणसाला जर कोणी सांगितलं तुमचं काम मोठं आहे, मला आनंद झालेला आहे, यासाठी मी तुम्हाला 50,000 बक्षीस देतो, ये 1,500 कोटीचा टर्नओव्हर करणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं 50,000 म्हणजे काय? काहीच नाही. आपल्या दृष्टीनं 50,000 म्हणजे काय? आबोबो. तसं घर चालवण्यापुरतं लक्ष देणं हे नामदेवांचं ठीक, पण राजाईच्या दृष्टीनं ते काहीच नाही. ती ज्या घरात वाढली आहे, ज्या आईबापांच्या सहवासात वाढली आहे, त्या सहवासातले लोक प्रपंचात किती लक्ष घालतात, त्या मनाने माझा नवरा लक्ष घालत नाही, ही तक्रार आहे, ही तक्रार आहे. तेव्हा तक्रारी करणाऱ्या माणसाचं सुद्धा स्टेटस काय लक्षात घ्यायला पाहिजे. पण नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा असा काही बोलबाला वाबा. आपला शिंप्याचा व्यवसाय यथाशक्ती सांभाळून सायंकाळी कीर्तन, शिंप्याचा व्यवसाय यथाशक्ती सांभाळत असताना रामायण, महाभारत, भागवत, भगवद्गीता या ग्रंथाचा अभ्यास, आणि या अभ्यासाने गायन, आणि त्याच्या बरोबरीनं असलेल्या स्वतःच्या आत्मसिद्धी, यामुळे त्या कीर्तनाचा प्रभाव असा होता, आहा, की साक्षात भगवंत समोर येऊन नाचायला सुरुवात व्हावी. जनाबाईंचा असा अभंग आहे, प्रमाणे त्याला, नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग. पांडुरंग नाचतात, पांडुरंग डोलतात, आहा, काय कीर्तन असेल, आमच्याही कीर्तनात डोलतात. कसे? मंडली गौर डोलतायत का नाही? कसे का असतात? नामदेवांच्या कीर्तनात भगवंतानी नाचावं असं भाग्य. पण तरी जसं नारदांना सगळं येत होतं, तरी सुद्धा प्रगतीसाठी सनत कुमारांना पकडावं लागलं. परीक्षिती हा पांडवांचा वंश आहे, ज्ञानी, पण तरी उद्धारासाठी शुकाचार्यांना पकडावं लागलं. तसं नामदेव स्वयंसिद्ध आहेत, पण उद्धारासाठी, प्रगतीसाठी, किंबहुना पूर्णतेसाठी कोणाला तरी पकडावं लागतं. ते कोणाला पकडलं, आणि त्या पकडण्यासाठी कारण काय झालं सांगतो. मी जी कथा सांगतोय ती गाथेत आहे बरं. आपल्या कीर्तनामध्ये भगवंत नाचतात, किंवा मी सांगितलं तर भगवंत प्रकट होऊ शकतात, अशी सिद्धी आपल्याला प्राप्त आहे, रिद्धी सिद्धी दासी. याचा नामदेवांना किंचित अहंकार झाला, असं नामदेवांनी स्वतःच सांगितलंय, आपळेबुवांचं संशोधन नाही.
आणि हा माझा अहंकार दूर होण्यासाठी ज्या 2 महत्त्वाच्या घटना झाल्या त्यापैकी पहिली घटना सांगतो. माझ्या म्हणजे नामदेवांच्या अहंकाराचा चूर होण्यासाठी ज्या 2 घटना झाल्या त्यातली पहिली घटना, या 2ही घटना कुंभारांच्याशी निगडीत आहेत. गोरा कुंभारांच्याशी नातं आपल्याला माहिती आहे, पण गोरा कुंभारांना भेटण्यापूर्वी नामदेवांच्या जीवनात आणखीन एक कुंभार आलेत. त्यांची कथा गाथेत आहे आणि त्या कुंभारांचं नाव आहे राका कुंभार. राका कुंभारांचा विशेष असा होता, ते पंढरपूरला येण्याच्या आधी कोणत्या गावी होते याचा फारसा उल्लेख नाही. काहीतरी आसपासच्या कुठल्या तरी गावात त्यांचा निवास. आणि पूर्वीच्या काळी कोणाचंही घर हे सगळ्या गावाचं घर असायचं, प्राणी पक्ष्यांचं घर. त्यामुळं कुंभाराचं घर होतं, मडकी घडवण्याचं काम नित्य चाललं होतं, पण तरी सुद्धा कुत्री मांजरी कोंबड्या कोणी आलं की त्यांच्यासाठी काहीतरी टाकावं, गाईला घास द्यावा, प्रथा होती. असा हा राका कुंभार एके दिवशी झालं असं, याच्या घरात एक मांजरी आली. एकटी नाही आली, तिच्या 5 पिल्लांना घेऊन आली. राका कुंभार म्हणले, हे कोण फॅमिली मेंबर आता? पण मांजर हे एक दुर्दैवी जनावर आहे, ज्याला आपली पिलं बापापासून वाचवावी लागतात, नाही तर बोका पिल्लं खातो. म्हणून आपल्या पिलांना लपवण्यासाठी हित आली. आणि दुर्दैव झालं असं, 7 दिवस मडकी करायची आणि 7व्या दिवशी भट्टी करायची आणि त्यात मडकी भाजायची, अशी प्रथा. तर त्या ओल्या मडक्यात तिनं पिलं ठेवली आणि त्याच्यात पिलं ठेवली हे माहीत नसल्यामुळं सगळ्या मडक्याबरोबर तेही मडकं भाजायला गेलं. आता कुंभाराची मडकी ज्याच्यात भाजतात, आता पटकन कळावं म्हणून मी त्याला भट्टी म्हटलं, पण भट्टी हा शब्द काही आता चांगला राहिलेला नाही. तेव्हा उगाच माझ्या शब्दावरनं लोकांमध्ये प्रसार नको व्हायला. संतांकडे सुद्धा आठवड्यातनं एकदा भट्टी असते म्हणे. ही भट्टी नव्हे, विटांचाच चौकोन करून आतमध्ये लाकडांचा जाळ करायचा. याला एक विशेष शब्द आहे. कुंभाराच्या घरी जी शेकोटी करतात त्याला महाराष्ट्र प्रांतात आवा असं म्हणतात. मडकं आव्यामध्ये भाजायचं म्हणजे ते शेकोटीत. पारंपरिक शब्द आहे आवा. आवा चालली पंढरपुरात, त्यातली आवा ही नाही, ती आवा म्हणजे सासू, ही आवा म्हणजे शेकोटी. काय आहे, माझ्या पुढच्या गाण्यामध्ये हा शब्द आहे, अडकायला नको म्हणून आधी सांगितलं. काही काही पारंपरिक शब्द आहेत ना, सुना करतात का नाही, त्यात सुना ज्याच्यामध्ये करायचा ते भांड, त्या भांड्याला नाव आहे घाण. म्हणून बऱ्याच ठिकाणी पाटी असते, येथे घाणीत मळलेला स्वच्छ चुना मिळेल. आता आपल्याला वाटतं झाला घाणीत मळलेला आणि स्वच्छ, काय माणूस येडा आहे काय? वेडा नव्हे, त्याला ते म्हणतात, त्याला काय करशील. अजूनही आपल्याकडं लाकडी तेल काढायचं जे यंत्र आहे त्याला घाणा असाच शब्द आहे. लाकडी घाण्यामध्ये केलेलं तेल, तेलाचा साठी घाणा, तशी चुना, घाणीत मळलेला स्वच्छ चुना. पारंपरिक शब्द आहेत ते, आपल्याला माहीत असावे. कराट्यांनी विचारलं तर सांगता यावं, ह्योच शब्द आहे. पण ती कुंभाराच्या कडची शेकोटी पेटली, शेकोटीचा धूर यायला लागला. मांजरी कुठंतरी गावात गेली होती, तिनं धूर बघितला, तिला कळलं काय झालं ते. आली नाही धावत येडी, सारे रे दे रे दे रे रे
कीर्तन म्हणजे काय सिनेमाच आहे आपला. सॅड मूड आला की म्युझिक सुरू आमचं. अष्टविनायक मध्ये कसं तो बाप पोरीला सोडायला जातो म्हटल्यावर लगेच ताटू व्हायला पाहिजे. काय भयानक अवस्था असेल. आपली पिल्ल आगीत पडलीत हे कळाल्यानंतर ती मांजरी त्या आगीवर उड्या मारायला लागली. हो काय विचित्र. राख्याला कळे ना असं का करते बाबा ही मांजरी. काय झालं होतं. अव्याजवळी धावून त्वरित आली. अव्याजवळी धावून त्वरित आली. दूर पाहून या घाबरीच झाली. दूर पाहून या घाबरीच झाली. पुढे मागे घालते शक्यत होई राका कुंभार. चकित होई राका कुंभार. अव्याजवळी धावून त्वरित आली. मांजरीनं उडी मारायची, राखानं बाहेर काढायचं. राखानं घट्ट पकडलं. त्या मांजरीला बोलता येईना. माझी भावना कशी सांगू ह्याला. तिनं राका कुंभाराचा हात चाटायला सुरुवात केली. मांजर पिलाला कशी चाटते. तेव्हा राखाला कळलं अरे हिची पिलं गेली का काय. हात पोरीला बोलवली. ये येडे मडकी बघितली होती का शेकोटीत घालताना. म्या नाही बघितली. बायकोला विचारलं मडकी बघितली का. म्या नाही बघितली. पांडुरंगा एकट्याला आयुष्यात कधी कोणाचं वाटोळं केलं नाही माझ्या हातानं. आता जर एखाद्या आईची 5-5 पिलं माझ्या हातनं मारली गेली तर केवढं पाप द्यावा. पांडुरंगा पाहिजे तर ह्या गावचा सगळा घरदार बसताना बंद करीन. पंढरपूरला येईन. तुझ्या भक्तांची सेवा करीन. तुझ्या दासांची सेवा करीन. पण या आईला दुःख देऊ नको पांडुरंगा. या आईला दुःख देऊ नको. राका कुंभारानं आर्त प्रार्थना केली. जेव्हा शेकोटी शांत झाली, भाजलेली मडकी बाहेर काढली, तेव्हा आम्हाला सगळी मडकी एकच होती. त्या आईला माहित होतं माझं बाळ कुठं आहे, कुठल्या मडक्यात आहे. ते मडकं त्या मांजरीनं ओढलं, उलट केलं आणि राका कुंभाराची मुलगी किंचाळत ओरडली. बाबा बाबा पिल्ल जिवंत आहे ती. पाची जिवंत आहे ती. पाची 5 पिलं धावायला लागली. आई त्याच्या मागं धावतीये. राका कुंभारानं हात जोडले. म्हणले देवा माझ्यासाठी केवढा कष्टलास. जवळ आलेल्या प्रत्येकाला भाजून टाकायचा हा अग्नीचा नियम. पण तू अग्नीला आज्ञा केलीस माझ्या भक्ताची अवज्ञा नाही करायची म्हणून. मडकं भाजलं पण आतलं पिल्ल नाही भाजली. माझा शब्द तू पाळलास. आता मी दिलेला शब्द मी पाळला पाहिजे. सगळं घरदार विकून टाकलं आणि आपल्या बायको मुलीला घेऊन पंढरपुरात येऊन राहायला लागले. राका कुंभार राहायला लागले म्हणजे घरदार सुद्धा नाही केलं. धर्मशाळा सुद्धा नाही. मंदिरा शेजारच्या एका वृक्षाखाली संसार थाटला आणि सगळ्या भक्तांची सेवा. कशी सेवा करायची.
काही काही म्हातारे कोतारे पंढरपूरला यायचे, सांगायचे पांडुरंगाला 108 प्रदक्षिणा करायची इच्छा आहे पण चालवत नाही. मग राका कुंभारानं यांना पाठपुढे घ्यावं आणि प्रदक्षिणा पुऱ्या करा. काही आजारी लोक यायचे, चंद्रभागेत आंघोळ करतोय पण थंडीनं जमत नाही, गरम पाणी देतो. पण मनात विचार असा आला, लोकांची सेवा करायची असेल तर थोडा तरी धनधान्य पैसा पाहिजे ना. स्वार्थ त्याग करण्यासाठी स्वार्थ पाहिजे. कशाचा त्याग करायचा? माझ्याच अंगावर कपडे नाही, मी वस्त्रदान काय करू? आणि एवढ्यासाठी त्या राका कुंभारानं एक व्यवसाय केला. काय व्यवसाय करावा? सकाळच्या वेळेला रानात जायचं, जुन्या वाळक्या काटक्या तोडायच्या, त्याच्या मोळ्या बांधायच्या, बाजारात आणून विकायच्या. पूर्वीच्या काळी गॅस नव्हता, इलेक्ट्रिक शेगडी नव्हती, रोज चुलीवरच जेवण करायचं होतं. तेव्हा ते सरपण जाळलं. चुलीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जी लाकडे जाळली जातात त्याला सरपण असे म्हणतात. इंग्लिश मीडियमची कार्टी एवढी आनंदित होतात या वाक्यानं. वा, तुमच्याकडे सरपण जाळले जातात. अरे गधाड्या, शाळेतले सर नाही जाळत आम्ही, सरपण जाळले जातात. काय कार्टी शोध काढतील त्याचा नेम नाही हो. स्वच्छ व्याख्या माहीत पाहिजे. ती मोळी विकली, 1 रुपया मिळायचा. त्याच्यात स्वतःची कांदा भाकर आणि एखादा उपाशी आला त्याला अन्नदान जमलं. आणि एके दिवशी प्रसंग असा झाला, राका कुंभाराची मुलगी आणि नामदेवाची मुलगी एकत्र चंद्रभागेच्या तीरावर भेटल्या कपडे धुताना. राका कुंभाराच्या पोरीनं बापाचं धोतर धुतलं आणि झटकताना पाणी उडालं नामदेवाच्या मुलीच्या अंगावर. रागावली, कोणाची ग लेक तू? तो म्हणली, मी राका कुंभाराची लेक. काय कळतं का नाही, माझ्या अंगावर पाणी उडलं ना. हिनं विचारलं, तू कोणाची लेक? ते म्हणली, मी नामदेवाची लेक. आणि ही पटकन म्हटली, म्हणून तर तू अहंकारी आहेस. नामदेवांच्या लेकीनं घरी जाऊन वडिलांना सांगितलं, कोण लेकाचा राका कुंभार? हे तर राहतो त्याची पोरगी भर घाटावर मला म्हटली की तुझा बाप अहंकारी, त्यामुळे तू अहंकारी. त्याची मिजा सुतरवा. आता नामदेवांची ओळख थेट पांडुरंगाशी आहे. त्यांनी पंढरपूरच्या भगवंतांना गळ घातली. कोण? राका कुंभार नावाचा तो गरीब राहतो, त्याच्या लेकीनं माझ्या लेकीचा अपमान करावा माझ्या अहंकारावरून. पांडुरंगा, तुम्ही राका कुंभाराची परीक्षा घ्या. ते झाडाखाली राहतो असं ऐकलंय. अहो, ज्यांनी मोळ्या विकून रुपया सुद्धा दिवसाला नीट पाहिला नाही त्याला नामदेवाचं वैभव काय कळणार? दरिद्री असेल, त्यामुळे लोभी असेल. बघूया गंमत. गाथेत आहे बरं अशी 400 कथा. आणि पांडुरंग दुसऱ्या दिवशी आले. महाराज, नामदेव आणि पांडुरंग एकत्र आले. राका कुंभार रानात जातो त्या रस्त्यावर एक सोन्याचं नाणं टाकलं, झाडाच्या मागे लपून बसले. आता राका कुंभार आला की काय करतो बघायचंय. सोन्याला फसतो का? राका कुंभारांनी येताना नाणं पाहिलं. मनात आलं, मला या सोन्याचा मोह नाही, पण माझी मुलगी लहान आहे, तिचं अजून लग्न व्हायचंय, संसार व्हायचा आहे, तिला मोह होऊ शकतो. आणि पैशाचा मोह आडवा आला की देवाची सेवा राहील बाजूला, आणि हे राखू कसं या काळजीमध्येच जीवन जाईल. तर माझ्या लेकीच्या दृष्टीला सोनं पडायला नको म्हणून राका खाली बसला आणि त्या नाण्यावर माती टाकायला लागला. झाडाच्या पलीकडं पांडुरंग आणि नामदेव उभे आहेत. झाडाच्या पलीकडनं एवढंच दिसलं, राका खाली बसला. नामदेवांना वाटलं पैसे घ्यायला खाली बसला.
नामदेवाने हात पुढं केला, म्हणलं पांडुरंगा द्या टाळी. मी सांगितलं होतं का नाही, हे दरिद्री आहे त्यामुळे हे लोभी असणार. पांडुरंगाने टाळी दिली नाही. पांडुरंग म्हणले थांब बाबा, अभी पिक्चर बाकी आहे. हे तर दी एंड नाहीये पिक्चरचा, अभी पिक्चर तो बाकी आहे. पोरगी मागोमाग आली, बायको आली राका कुंभाराची. पोरीनं विचारलं बाबा काय करताय. आता खोटं बोलून काही फायदा नव्हता, सांगून टाकलं हे तर सोन्याचं नाणं आहे आणि सोनं बघितलं तर माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलीला मोह होईल आणि देवाची सेवा बाजूला राहील. म्हणून तुम्हाला दिसू नये यासाठी माती टाकत होतो. राका कुंभाराची मुलगी असं म्हणाली, बाबा या सोन्याचा मला मोह होईल असं तुम्हाला वाटलं कसं? कसं म्हणजे बाई, तुझा संसार व्हायचा आहे. बाबा या जगातला सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर माझा बाप आहे, मला माहिती आहे. मी या सोन्याची कशाला मोह धरू. राका कुंभाराला कळलं नाही. तो म्हणला पोरी अगं कसा बसा रुपया मिळून कांदा भाकर सापडती, त्या मला तू श्रीमंत म्हणतीस. आणि मुलीनं उत्तर दिलं, बाबा बाबा जर भगवंताला सगळ्या श्रीमंतातला श्रीमंत म्हणायचा असेल तर श्रीमंतातला श्रीमंत भगवंत तुमची आज्ञा ऐकतो म्हणजे तुम्ही किती श्रीमंत. पांडुरंग हरी वासुदेव हरी, तुम्ही किती श्रीमंत. बाबा पैसा अडका घोडी गाढव बैल सोनं नाणं दागिने याला जर संपत्ती म्हणायचं असेल तर अशी किती संपत्ती टाकल्यावर भट्टीमध्ये पडलेली मांजरीची पिलं जिवंत येतात ते सांगा. काय टाकल्याने पिल्लं जिवंत आली? तुमचा शब्द होता फक्त. पांडुरंगा पिलं मरता नाही कामा, ऐकलं की त्यानं. देवा माझा पांडुरंग सुद्धा माझ्या बाबांचं ऐकतो तर माझ्या बाबाने एवढा श्रीमंत दुसरा कोण? असं त्या मुलीनं सांगितलं. तेव्हा पांडुरंगाने हात पुढं केला, नाम्या द्या टाळी, अभी पिक्चर आहे. दोघं जण झाडाच्या आतनं बाहेर आले आणि या झाल्या प्रकाराबद्दल पांडुरंगाने क्षमा मागितली. अर्थात नंतर राका कुंभाराचं जीवन सुखाचं राहिलं. त्याच्या मुलीचंही पुढं लग्न झालं, तीही चांगल्या विठ्ठल भक्ताच्या घरातच गेली. पण मुद्दा इथं नाही, इथं ट्विस्ट आला सिनेमाचा. आणि पांडुरंग सहज म्हणतात, नाम्या अजाणतेपणी का होईना पण एका भक्त असलेल्या कुंभाराचा आपल्याकडून थोडा अवमान झाला. आता हा अवमान भरून काढण्यासाठी जेव्हा एखाद्या कुंभाराकडून तुझा अवमान होईल तेव्हा फिटमफाट प्रगती मोकळी. केलेलं असतं ते चक्र पुरं झाल्याशिवाय पुढं नाही जाता येत. आपल्याकडून कुंभाराचा अपमान झाला, आता कुंभाराकडून जेव्हा माझा होईल तेव्हा चक्र पूर्ण होईल आणि प्रगतीला जायला सोपं पडेल. म्हणून याच्या पुढचा प्रसंग गोरा कुंभारांच्याकडून झालेला नामदेवांचा अवमान आहे. खरं खूप मोठा अवमान असं म्हणायला नको, पण या अवमानानंतरच जसं नारद मुनींना सनक ऋषी सापडले, जसं परीक्षिताला शुकाचार्य सापडले आपलं जीवन कृतार्थ व्हायला, तसं या प्रसंगानंतरच नामदेवांना विसोबा खेचर सापडले आहेत. सद्गुरूंची कृपा झाली आहे. ही सद्गुरू कृपा आणि सद्गुरू कृपेनंतर नामदेव महाराजांनी केलेलं अलौकिक असं कार्य जे आहे, या कार्याचं दर्शन उद्याच्या कीर्तनात याच्या पुढे घ्यायचं. आजच्या कीर्तनापुरता इतकाच मुद्दा महत्वाचा की पांडुरंगानं मला सांगा
तुझ्याकडनं कुंभाराचा अपमान झाला, कुंभाराकडून तुझा झाल्याशिवाय फिटमफाट होत नाही, असं सांगितलेल्या माणसाला आपण कृपाळू म्हणू का? आपण म्हणू काय, आम्ही काही केलं तरी तुम्ही माफच केलं पाहिजे म्हणजे कृपाळू. तू केलेल्या कामाचं चक्र पुरं करून देणं म्हणजे कृपाळू, म्हणजे कृपाळू. लक्षात घ्या, माझ्या चुकीला आईनं क्षमा एखाद्या वेळेला करणं मान्य, पण माझ्यावर आईचं जर खरं प्रेम असेल तर आईनं मला वेळच्या वेळी शिक्षा करणं हे कृपाळू. योग्य वेळेला माझ्या मनाला योग्य वळण लागेल अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे कृपाळू. आणि असा पांडुरंगा, माझ्याशी रोज बोलतोस, माझ्याशी खेळतोस, माझा नैवेद्य खातोस, पण माझ्या चुकीच्या वेळेला ती चूक सुधारण्यासाठी सुद्धा तूच सातत्याने माझ्यासाठी कष्टतोस हे मला माहिती आहे. म्हणून अभंगामध्ये महाराज म्हणतात, नामा म्हणे देव ऐसा हो कृपा, नामा म्हणे देव ऐसा हो कृपा,